आई, गूळ सुंठ बडीशेप घेतलीयस. आज काय गोड पदार्थ बनवणार आहेस का तू? हो बाळा, आज गोड पदार्थच बनवणार आहे. आज आहे ना मी हा. गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवणार आहे. अच्छा. गव्हाचं पीठ घेतलंय मी, नाही का. ह्या वाटीने आहे ना हा. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अच्छा. आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आणि ह्याच वाटीनं अर्धी वाटी मी गरा घेणार आहे, नाही का. आणि त्यासाठी थोडीशी सुंठ आणि थोडीशी बडीशेप. म्हणजे जास्त काही साहित्य टाकायचं नाही, एवढ्या साहित्यातच ते कापण्या होतात आणि खूप छान लागतात खायला पण. तर आपण करूयात मग. तर स्टार्टिंगला आपण आहे ना गूळ भिजत घालूया. पाण्यात भिजवते. तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही दुधात पण भिजवू शकता. हे पण मी पाण्यात भिजवते, नाही का. हे गूळ भिजतोय तोपर्यंत आपण सूंठ आणि बडीशेप बारीक करून घेऊया. ही 1 चमचा नाही का बडीशेप घेतलेली आहे. आणि आपण सुंठ थोडीशीच घेणार आहे. फोडून घेऊयात आपण अगोदर. तसाच तुकडा घेतलाय मी सुंठाचा. तर आपण हे कुटून घेऊयात आता. बडीशेप आणि सुंठ बारीक करून घेऊयात. आणि सुंठ अशी बारीक करून घेतलेली आहे मी, नाही का. अशी बारीक करून घ्यायची ना. आणि आता आपण हे ना हे पीठ मळून घेऊयात. आपण हे गुळात पाणी ओतून जे ठेवलं होतं का नाही का, असं बारीक पाण्यात असं वितळून घ्यायचं. हे गुळाचं पाणी आहे ना आपण असं गाळून घेऊया त्याच्यात. म्हणजे गुळाची काय कचरा असेल ना तर निघून जाईल. ह्या गुळाच्या पाण्यात आहे ना आपण ही गव्हाचं पीठ चाळून घेऊयात. आता मळायचं ह्या पाण्यात, नाही का. गराची घेतले का ना आपण अर्धी वाटी, हा पण आपण चाळून घेऊयात ह्या चाळणीने, नाही का. आपण आहे ना चवीपुरतं मीठ पण टाकणार आहे त्याच्यात. ही सुंठ बडीशेपची मी बारीक केलेली आहे ना, ही पण आपण थोडीशी चाळून घेऊया. चाळून टाकूयात, कारण की मोठी मोठी असेल ना थोडीशी. बसत आपल्याला एवढीच. आता ह्या गुळाच्या पाण्यात जेवढे मावल ना पीठ, तेवढं आपण गव्हाचं पीठ टाकणार आहे, नाही का. दोन वाट्या पीठ घेऊन अजून अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेवढे ह्याच्यात पाण्यात मावल ना ह्या गुळाच्या, तेवढं आपण पीठ नाही का मळणार आहे त्याच्यात. थोडंसं तेल लावून मऊ करून घेऊ पीठ आपण. हे असं मस्त मीडियम तरी घट्टच मळलंय मी पीठ. माझे मीडियम पण नाही, चांगलं घट्टच मळलंय, कारण मस्त होत्यात ना घट्ट मळल्यावर. आणि पातळ मळलं तर थोडंसं असं सॉफ्ट नाही का, सॉफ्ट होतील. त्याच्यामुळे मग घट्टच पीठ मळायचं. आपण ह्याला झाकून ठेवूयात असंच पिठाला. जसं चपाती लाटतो तर असंच चपाती लाटून घ्यायची ह्याची. अशी मीडियम, एक जाड बी नाही आणि लय पातळ पण नाही, असं लाटून नाही का घ्यायची आपण ही चपाती अशी एकसारखी मस्त. काढून घेऊयात. हे ना आपल्याला शंकरपाळीसारखं नाही करायचं. हे अशा कापण्या काढून घ्यायच्या आपल्याला, नाही का. हे अशा कापण्या काढून घ्यायच्या. आता हे तळून घेऊयात आपण एक एक करून. मिडियम गॅसवर तळून घ्यायचं. ते मस्त गरम झालेलं आहे आपलं.
याला चहा बरोबर खायला खूप छान लागते बरं का कापण्या. तर मिडियम गॅसवर मस्त तळून घ्यायचं आता हे. मोठं लाटताच आहे ना पळपुटावर, असं वाट्यावर मोठं मोठं लाटून घेते म्हणजे त्याला उरकर पटकन. पळपुटावर किती छोटे 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 होत आहे ना. मोठं झालं होतं ना हे. माझ्याकडून ते तळलं ना असं खाली जाऊन बसते मस्त नाही का. असं काढून घ्या. असं बारीक शंकरपाळीसारखं नसतं बरं का, हे असंच असतं. हे नाही का कापण्या म्हणतात तर ह्या कापण्या अशाच असतात किंवा अशा असतात, बारीक बारीक नसतात. असं शंकरपाळी कशाची छोटी छोटी असते ना. आता आहे ना आपला ही शेवटचा बॅच राहिलेला आहे, आपण हे पण करून घेऊयात आता मस्त. हे पीठ जास्त वेळ जर राहिलं ना तसं घट्ट होतं बरं काही. आपण होईल एवढं पटापट करून घ्यायचं. तळून घेऊयात. हे झालं आपल्या कापण्या तयार. तुम्ही ह्याच्यात पीठ मळताना तूप पण टाकू शकता बरं का. तुम्हाला जर हवा असेल ना तर पीठ मळायच्या टायमिंगला तूप पण टाका ह्याच्यात, म्हणजे अजूनच चव वाढेल आणि घुसघुशीत होतील नाही का. मी काय तूप टाकलं नाही. तर हे असं तुम्ही म्हणसाल की ह्याला लालसर कलर कसा येतो, तर ही गूळ टाकलेला आहे आणि गव्हाचं पीठ आहे त्याच्यामुळे ही कापण्या लालसरच असतात असं नाही का. तर तुम्ही करून बघा, खूप छान होतात बघा नाश्त्यासाठी किंवा असं आपल्याला जर खावंसं वाटलं तर असं करून खायचं. गोड गोड जर काय करू नाही का असं खाऊशी वाटलं ना तर आपलं असं करून खायचं. मग ही चहासोबत दुधासोबत खूप छान लागतात बघा कापण्या खायला. तुम्हाला जर ह्याच्यात गरा टाकायचा असेल तर टाकू शकताय, जर तुम्हाला आवडत नसेल गरा तर नाही टाकलं तरी चालतंय बरं का. निस्त्या गव्हाच्या पिठाच्या पण कापण्या छान होत्या. हे गरम गरम दूध आणि हे गरम कापण्या खूप छान लागतात बरं का खायला. अशा करून बघा तुम्ही एकदा आणि खावा, खूप छान होतात अशा.